छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरजेत शिवसंस्कृतीचा दिमागदार जागर, राजा कसा असावा, गोरगरीब जनतेची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण हे छत्रपती शिवाजी महाराज. आमदार सुरेश भाऊ खाडे. शिवजयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात इतिहास, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा देखणा मिलाप अनुभवायला मिळाला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात शिवचरित्र केवळ शब्दात नव्हे तर पोवाडे, नृत्य, मर्दानी खेळ आणि ढोल ताशांच्या निनादातून जिवंत झाले. उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी शिवजयंतीचा सांस्कृतिक आशय अधोरेखित करताना सांगितलं की शिवरायांचे स्मरण म्हणजे आपल्या परंपरेचा आणि स्वाभिमानीचा उत्सव होय. त्यांच्या कार्यातून घडलेली लोकाभिमुख राज्यव्यवस्था, स्त्री सन्मान, शौर्य आणि न्यायप्रियता हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही खरी शिवभक्ती असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणिचे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, नगर प्रशासन शाखेचे सह आयुक्त दत्तात्रय लांगे, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, तहसीलदार लीना खरात, माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आणि या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग आंबी, शाहीर अनंतकुमार साळुंखे, शाहीर रामचंद्र जाधव यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्यांनी सभागृह दुमदुमले. ढोलकीच्या ठेक्यावर रणशिंगांच्या नादात शिवचरित्रातील पराक्रम उलगडला. सुमित डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य प्रकार, मर्दानी खेळ आणि युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी मराठी लोकसंस्कृतीचा दिमाग ठळकपणे अधोरेखित केला. या प्रसंगी श्रीमंत योगी हे शिवचरित्रावर आधारित महानाट्य 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेस सादर होणार असल्याची माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असून नागरिकांनी उपस्थित राहून संस्कृतीच्या या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. आणि तिथून आपण रॅली काढून लोकांना समजलं पाहिजे इथं गड होता. आता मिरजेची परिस्थिती तीच आहे. आज गड आहे, एक बुरुज शाबूत आहे, त्या बुरुजावरती आज झेंडा उद्या फडकून ही शिवजयंती साजरी करायची ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करणं, त्यांच्या आठवणी जोपासणं, राजा कसा असावा, प्रशासन कसं असावं, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची सेवा कशी करावी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणून आपल्याला खूप शिकायला. आज आम्ही शासनात असलो तरी की आम्ही बघतो, आम्ही ज्या स्कीम आता जे चालू केलेल्या आहेत, काही स्कीम त्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्कीम आहेत. त्यावेळी तिने काम उद्यात आणल्या आणि तेव्हापासून त्या चालत आता महाराष्ट्राने टेकअप केला. टेकअप करून त्या शेतकऱ्यांसाठी असतील, रोजगारासाठी असतील, कामगारांसाठी असतील, अशा असंख्य स्कीम आहेत की त्यावेळी हा दूरदृष्टी राजा आपल्या जनतेसाठी करत होता. खूप आयुष्य कमी मिळालं. आज त्याचा जन्मदिवस आहे, पण त्या कमी आयुष्यामध्ये देशामध्येच काय जगामध्ये देशाचं नाव असणारं, महाराष्ट्राचं नाव लौकिक करणारा हा आमचा छत्रपती. आज त्यांना मी अभिनंदन करतो. आणि ह्या दृष्टिकोनातून की आज प्रत्येकाने एक शिवजयंती साजरी झाली. आता ही शिवजयंती 2-3 ठिकाणी साजरी होते, शासकीय होते, काही शिवजयंती कुठल्या मुहूर्तावर करतात लोक. पण ज्यावेळी साजरी करतो आपण त्यावेळेला निश्चित आपण विचार केला पाहिजे की छत्रपतीने केलं काय, आपण करतोय काय. थोडासा मुद्दा लक्षात घेतला तर आपलं जीवन सफल होईल. तर ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकाने महाराष्ट्रात छत्रपती जन्मले, त्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलोय, आमचं काहीतरी कर्तव्य असते, ह्या दृष्टिकोनातून आपण काम करणं गरजेचं आहे. आम्ही म्हणत नाही सगळंच करायला पाहिजे, तरी करायला पाहिजे. आश्चर्य सगळं आश्चर्य आहे. 50 वर्षाचं लागलं, त्या 50 वर्षामध्ये आज आपण कुठल्या गडावर गेला तर आपण जाऊन खालून चालत वर जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आता. एक दगड वर कसा झाला, गड बांधला कसा, किती कालावधी लागला त्याला, काय इंजिनियर होते त्यावेळेची, काय शक्ती होती त्यावेळेची. आणि ह्या दृष्टिकोनातून छत्रपतींनी जे एक महाराष्ट्रासाठी एक आपल्या मागे पुंजी ठेवलेली आहे, ती पुंजी जपण्याचं काम आपण करत आहोत. महाशासन, केंद्र शासन त्या माध्यमातून घर संरक्षण हा एक उपक्रम राबवला आहे तिने आता. आणि त्या राबवण्यामध्ये गड संरक्षण झाले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहे.
आहे त्या वास्तू तशा राहिल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेला आहे. आणि ह्या नियमानुसार एक निश्चितच आहे की प्रत्येक गडावरती भगवा फडका, जिथं जिथं छत्रपती येऊन गेले, जिथं जिथं छत्रपतींचं वास्तव झालं त्या ठिकाणी भगवा फडका आणि शिवजयंती साजरी करा असे शासनाचे आदेश आले. त्यामुळं आज आपलं प्रशासन, सांगली जिल्ह्याचे कलेक्टर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांचे सर्व सहकारी असतील. आज महत्वाची गोष्ट आहे की आमचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे इथे उपस्थित राहिलेत. खूप मला बरं वाटलं त्यांचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.